तर आई लवकरच जाणार आहे, त्यामुळे मला आईच्या हातच्या ज्या ज्या रेसिपी आवडतात ते मी करून घेणार आहे आणि तुम्हालाही दिसणार आहेत माझ्या व्हिडिओवरती, चॅनेलवरती सॉरी. तर आज आईला म्हटलं की मिसळ कर, कारण मिसळ पण खूप छान बनवते. मला तशी काय मिसळ जमत नाही. तर आता मिसळसाठी तिने कांदा, टोमॅटो, कोथिंबीर कापून घेतली होती आणि हाच तो हिरवा मसाला. आता हिरव्या मसाल्यामध्ये तिने मिरची टाकलेली, लसूण टाकला होता आणि त्याच्यात अद्रक पण होती. आता ज्यांना खूप तिखट आवडत नाही पण त्यात आता मसाले जातात, त्यामुळे तुम्ही ही मिरची स्किप करू शकता. त्यानंतर मस्त तो मसाला परतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकला. कांदा थोडासा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि टोमॅटो टाकला. हे सगळं शिजवून जेव्हा त्याला तेल सुटतं तेव्हा हे सगळे मसाले टाकायचे. लाल तिखट, काळं तिखट. आता काळ्या तिखटमध्येच आईने पहिलंच त्याच्यामध्ये थोडीशी हळद, धनेपूड मिक्स करून घेतलेली, ते टाकल्यानंतर मस्त मसाल्याला परत तेल सुटल्यावर त्याच्यामध्ये तिने मटकी टाकून घेतली. मटकी थोडीशी परतवून घेतली, त्याला मस्त शिजू दिली आणि त्यानंतर थोडंच 2 मिनटामध्येच तिने लगेच बटाटा टाकला, जो तिने उकडवलेला आणि कुस्करून घेतला, कारण भाजी मिळून येते त्यासाठी. ते मस्त ते परतल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकून गरम पाणी टाकलं. गरम पाणी टाकल्यामुळे तरी खूप चांगली येते आणि तरीशिवाय मिसळपावमध्ये मजाच नाही. त्यानंतर ते थोडे शिजायला आले की तिने कोथिंबीर टाकली आणि खूप छान त्याला शिजवू दिलं, कारण मटकी शिजवून घेतलेली नव्हती. आता एक मटकी शिजवून नाही घेतली तर अजून जास्त चव लागते. तर तुम्ही पण एकदा ट्राय करा, मस्त दिसते आणि तुम्ही पण एकदा घरी करून खा.